श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता उद्या आहे दिव्यांची अमावस्या आणि अमावस्या तिथी ही आजच शनिवारी दुपारी 3:51 सुरू होणार आहे. तर उद्या म्हणजेच रविवारी संध्याकाळी 4:43 संपणार आहे. तर आपल्याला दिव्यांच्या अमावस्येची ही दिव्यांची पूजा दीप अमावस्येला करायची आहे. तर या पूजेची मांडणी कशी करायची आहे आणि ही पूजा कशी करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि ही पूजेची मांडणी ही पूजा आपल्याला आज शनिवारी करायची आहे की उद्या रविवारी करायची आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला ही पूजा कशी करायची आहे आणि केव्हा करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तर अमावस्या तिथी ही आज दुपारी 3:51 शनिवारी सुरू होणार आहे आणि उद्या रविवारी 4:43 अमावस्या तिथी ही संपणार आहे. त्यामुळे उद्याची अमावस्या तिथी ही सूर्याने पाहिलेली असेल. त्यामुळे उद्याच अमावस्या तिथीला आपल्याला आपल्या घरी दिव्यांची पूजाही करायची आहे. पण ज्यांना कोणाला उद्या दिव्यांची पूजा करायला जमणार नसेल तर त्यांनी ती आज अमावस्या तिथी सुरू झाल्यानंतर केली तरीसुद्धा चालेल. पण मी तर तुम्हाला सांगेल की ही दिव्यांची पूजा तुम्ही उद्या म्हणजेच रविवारीच करावी. आणि आता या पूजेची मांडणी कशी करायची आहे हेच आता आपण बघूया. चला तर आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण दीप अमावस्येला दिव्यांच्या पूजेची मांडणी कशी करायची आहे तेच बघूया. सर्वात प्रथम तर जिथे आपल्याला ही पूजेची मांडणी करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या जागेवर आपल्याला एक पाट टाकायचा आहे आणि त्या पाटावर एक लाल कलरचा कपडा टाकायचा आहे आणि त्या पाटाभोवती आपल्याला रांगोळीसुद्धा काढून घ्यायची आहे. दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जितके दिवे आहेत ते सगळे घासून पुसून स्वच्छ करायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. आणि दिव्यांच्या पूजेची मांडणी करताना आपण जे पाट घेतलं आहे त्या पाटावर जे काही कापड टाकलं आहे त्या कापडावर आपल्याला दिवे ठेवायचे आहे. तर त्यासाठी जितके दिवे आपण पूजेसाठी घेणार आहोत त्या दिव्यांच्या खाली आपल्याला आसन म्हणून अक्षता या टाकायच्या आहेत आणि त्या अक्षता तशाच न ठेवता आपल्याला त्यावर हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पूजेसाठी जे दिवे आपण ठेवणार आहोत ते पूजेचे दिवे आपल्याला त्या अक्षतांवर ठेवायचे आहे. तुमच्या घरामध्ये जितकेही दिवे आहेत तितके दिवे तुम्हाला या दिवशी घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि त्या सर्व दिव्यांची पूजा करायची आहे. मग तुमच्याकडे चांदीचे दिवे असोत किंवा तांब्याचे असोत किंवा पितळी दिवे असोत किंवा तुम्ही एखादी पणतीसुद्धा या पूजेमध्ये घेऊ शकता की जी पणती आपण संध्याकाळी तुळशीजवळही लावत असतो. तिचीसुद्धा पूजा या दिवशी तुम्ही नक्की करा. आता इथे मी हळदी कुंकू हे अक्षतांवर अर्पण करून घेतले आहे आणि आता ज्या दिव्यांची पूजा मला करायची आहे ते दिवे मी या अक्षतांवर ठेवणार आहे. त्यानंतर या दिव्यांमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे मी इथे दिव्यांची मांडणी करून घेतली आहे. इथे तुमच्याकडे दगडाचा दिवा असेल तर तुम्ही तो सुद्धा दिवा इथे पूजेमध्ये ठेवू शकतात. आता त्यानंतर इथे आपल्याला या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे कुठलं तेल असेल ते तेल तुम्ही या दिव्यांमध्ये टाकून घेऊ शकता. मात्र एक दिवा हा तुम्हाला इथे तुपाचा हा लावायचा आहे कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावणं हे अत्यंत शुभदायी असतं. तर आता इथे सगळ्या दिव्यांमध्ये मी तेल हे टाकून घेतलं आहे आणि एका दिव्यामध्ये तूप हे टाकलं आहे. तर त्यानंतर हे दिवे जे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या होय. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या असते आणि जिथे आषाढ संपतो आणि दुसऱ्या दिवशी श्रावण महिना हा सुरू होतो. श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांसाठी आपण दिवे वापरतो आणि त्या दिव्यांचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच दिव्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच ही दीप अमावस्या होय. आणि म्हणूनच या दिवशी आपण दिव्यांची पूजाही करत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. दिवे लावून आपण अंधार हा दूर करत असतो, ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो. इथून पुढे श्रावण महिना हा सुरू होतो आणि त्याचप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार वेगवेगळे सणावाराला सुद्धा सुरुवात ही होत असते आणि प्रत्येक सणावाराला आपण दिवे हे प्रज्वलित करत असतो.
प्रत्येक सणाला आपण दिवे हे वापरत असतो आणि म्हणूनच त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांची पूजा करणं, त्यांचे पूजन करणं हेच या अमावस्येचे, दीप अमावस्येचे एक मुख्य उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण दिव्यांचे पूजन हे करत असतो आणि त्या दिव्यांना हात जोडून प्रार्थनासुद्धा करत असतो की आमच्या आयुष्यामध्ये जो काही अंधार आहे तो तू दूर कर, आमचं आयुष्य हे संपूर्णपणे प्रकाशमान हे होऊ देत, अशी प्रार्थना आपण त्या दिव्यांकडे करत असतो। तर आता इथे सगळे दिवे मी हे प्रज्वलित करून घेतले आहे आणि त्यांची आता हळद, कुंकू, अक्षता लावून पूजा करून घेणार आहे। इथे आपल्याला सगळ्या दिव्यांची हळद, कुंकू, अक्षता लावून पूजा करून घ्यायची आहे। तर इथे आता हळद, कुंकू, अक्षता लावून पूजा ही मी दिव्यांची करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला प्रत्येक दिव्याला एक एक फूल हे अर्पण करायचं आहे। तर या पद्धतीने इथे मी दिव्यांना फुलं सुद्धा ही अर्पण केली आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यांना धूप दीप हा ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला या दिव्यांना नैवेद्य हा दाखवायचा आहे। तर इथे आता मी दूध आणि साखरेचा नैवेद्य हा दाखवत आहे। तर तुमच्याकडे जोही नैवेद्य दाखवला जात असेल तो नैवेद्य तुम्ही दिव्यांना दाखवायचा आहे। काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी गोडाधोडाचे पदार्थ करून त्याचा नैवेद्य हा दाखवला जातो, तर काही ठिकाणी गुळला यांचा नैवेद्यसुद्धा हा दाखवला जातो। तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने नैवेद्य हा दाखवला जात असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे दिव्यांना नैवेद्य हा दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांकडे या दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवे हे सुद्धा केले जातात। जर तुमच्याकडे तसे दिवे केले जात असतील तर तुम्ही त्याप्रमाणे कणकेचे दिवे करून त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्याच दिव्यांनी आपल्या मुलांचं सुद्धा औक्षण हे केलं जातं, आपल्या मुलांना सुद्धा ओवाळलं जातं। तर याप्रमाणे अशी ही दिव्यांची मांडणी करून त्यांची पूजा करून झाल्यानंतर दिव्यांच्या अमावस्येची जी कहाणी आहे ती कहाणी आपल्याला जरूर वाचायची आहे। ही कहाणी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती यूट्यूबला सर्च करून सुद्धा ऐकू शकतात आणि तसंच त्यानंतर दिव्यांची प्रार्थना करायची आहे हात जोडून। तर शुभम करोति कल्याणम ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे आणि दिव्यांना विनंती करायची आहे की माझ्या जीवनातला अंधकार हा दूर कर, माझे जीवन हे सुद्धा तुझ्या प्रकाशाप्रमाणेच उजळून जाऊ दे, प्रकाशमान होऊ देत, अशी प्रार्थना करायची आहे। आणि ही पूजा करत असताना आपण आपल्या मुलांना सुद्धा ही पूजा जरूर करायला सांगायची आहे, त्यांच्याकडनं सुद्धा ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे या दिव्यांची आरती करताना आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी एकत्र येऊन या दिव्यांची आरती करायची आहे आणि तसंच एक मंत्र सुद्धा आपल्याला हात जोडून जरूर म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे, दीप सूर्याग्नि रूपस्वम तेजसा तेज उत्तमम गृहाणम मत्कृताम पूजा सर्व काम प्रदो भवाहा। तर असा हा मंत्र आपण सर्वांनी जरूर म्हणायचा आहे। तर याप्रमाणे अशी सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे। त्याचप्रमाणे एक वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि एक माळ ही विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राची करायची आहे आणि त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि कालभैरव अष्टकाचं सुद्धा पठण करायचं आहे। तर याप्रमाणे ही सगळी सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे। तर याप्रमाणे आपल्याला अशी सगळी पूजा दीप अमावस्येच्या दिवशी करायची आहे आणि ही सगळी पूजा तुम्हाला जर शनिवारी दीप अमावस्या ही सुरू झाल्यानंतर, अमावस्या तिथी सुरू झाल्यानंतर करायला जमत असेल तर त्या दिवशी करा, नाहीतर रविवारी केली तर अतिशय उत्तम। तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दीप अमावस्याच्या दिवशी पूजेची मांडणी कशी करायची आहे, पूजा कशी करायची आहे आणि त्यासोबतच कोणती सेवा ही करायची आहे, कोणते स्तोत्र आणि मंत्र हे पठण करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती ही दिली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा ही नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।